विरार शहरात गेले 2 दिवस मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे आणि सध्या आपण नालासोपारा येथे आहोत। एकंदरीत जर पाहिलं तर पूर्ण रस्त्यावरच पाणी साचलेलं आहे। मुसळधार पावसामुळे नालासोपारा पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात सुमारे 50 ते 60 गृहनिर्माण सोसायट्यांना जलभरावाचा मोठा फटका बसलाय। 2 दिवस उलटूनही अनेक सोसायट्यांमध्ये अद्याप कमरेएवढे पाणी साचले असून नागरिकांचे जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। सतत साचलेल्या पाण्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अनेक ठिकाणी वीज पुरवठा बंद करण्यात आलाय। परिणामी नागरिकांना गेल्या 2 दिवसांपासून अंधारात दिवस काढावे लागत आहेत। पिण्याचे पाणी, अन्न आणि इतर मूलभूत सुविधांचा तुटवडा जाणवत असल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत। जलभरावामुळे तळमजल्यावरील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले। घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती उपकरणे, कपडे तसेच इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अनेक कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य पाण्यात भिजून निकामी झाले आहे। घरामध्ये पाणी साचल्यामुळे घरातले काम करणेही कठीण झाले। गॅस, स्टोव्ह आणि स्वयंपाकघर पाण्याखाली गेल्याने अनेक कुटुंबांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे। लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांनाही याचा मोठा त्रास करावा लागत आहे। आरोग्याच्या समस्याही यामुळे निर्माण होताना दिसायला येतात। या परिस्थितीत कोणताही लोकप्रतिनिधी किंवा पालिका प्रशासनातील अधिकारी मदतीसाठी आलेला नाहीये, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित मदत मिळाली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। तातडीने पाणी उपसण्याची व्यवस्था करावी, वीज पुरवठा पूर्ववत सुरू करावा आणि नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी येथील रहिवाशांनी देखील केली आहे। मेरा नाम नैनीचंद जैन है और मेरे सामने दुकान है गजंती ज्वेलर्स। और जो पिछले 3-4 साल से लोग गए हैं, ईस्ट से जो पानी आता है वो उसमें पड़ता है, उसके हिसाब से यहाँ भरा होता है। बाकी वेस्ट में जो बारिश आएगी वो पानी अगर ईस्ट से नहीं आएगा तो यहाँ भराव नहीं होगा। और ये इसके हम लोग को दुकान वालों को कितना नुकसान होता है हम ही जानते हैं। मेरा दुकान का वो पूरा 2 साल में फर्नीचर सड़ गया, तो अभी नया बनाना पड़ा। ये प्रशासन वाले ऐसा क्यों करे? इसका पानी वेस्ट में क्यों छोड़ रहे हैं, हमको समझ में नहीं आ रहा है। काय उपाययोजना केली पाहिजे पालिकेने असं तुम्हाला वाटतं? इसका पानी नहीं छोड़ेंगे तो ये पानी भरने का सवाल ही नहीं, कभी नहीं भरेगा, 100% नहीं भरेगा पानी। पालिकेचे अधिकारी, प्रशासन जो छोड़ रहे हमको समझ में। और ईस्ट का जो पानी है फटाफट निकल जाता है, जैसे बारिश बंद हुआ 1 घंटे में साफ। बरोबर। और यहाँ तो 3 अभी ये कम से कम 4 दिन लगेगा पानी, 3 से 4 दिन लगेगा। पिछले साल 2017 में 6 दिन के बाद यहाँ पानी खाली हुआ था, पानी निकलते ही नहीं आगे। ये प्रशासन वाले ऐसा क्यों नहीं कर रहे साहब? क्यों इसके ऊपर ध्यान नहीं दे रहे, समझ में नहीं आ रहा मुझे। धंधे पे भी नुकसान होता है ना? अरे कस्टमर ही नहीं आएंगे तो क्या करेंगे लोग? हाले आके मेरी दुकान देख के चले जाते हैं वापिस। कल तो पूरा दिन दुकान भी नहीं खोला हम लोगों ने। कितने का नुकसान होता है ऐसा कोई हिसाब नहीं लगा सकते ना। अभी जैसा फर्नीचर छड़ेगा, खत्म होता है, उसके पैसा नया बनाना पड़ेगा। कम से कम 4-5 लाख का फर्नीचर छड़ के तो 5 लाख 10 लाख रुपये लग जाएगा नया फर्नीचर। आपलं नाव काय? मनोज केरकर। तर काय सांगाल तुमच्या सोसायटीमध्ये आणि परिसरामध्ये मोठा जलभराव झाला आहे, कसं बघताय याकडे? म्हणजे आता हे दरवर्षीचंच झालेलं आहे की जरा पाऊस जोरात झाला की सोसायट्यांमध्ये पाणी भरतंच आणि मग पाणी भरण्यापेक्षा पाऊस थांबल्यानंतर ते पाणी उतरत सुद्धा नाही, ही सगळ्यात मोठी अडचण आहे। कारण आता मला वाटतं पाऊस बंद होऊन कालपासून 10-12 तास झाले असतील, थोडा अधूनमधून येतं, पण सोसायटीत जे भरलेलं पाणी आहे ना ते निघतच नाही। प्रशासनाने काय भेट दिली होती का? काय प्रशासनाने म्हणजे आमच्या इकडचे नगरसेवक आहेत ते पाहणी करतात इकडचं तिकडचं, पण कसं आहे ना, नुसतं ते पाहणी करून काही होणार नाही। बरोबर आहे। म्हणजे ज्या उपाययोजना पाहिजेत ना, की ज्याप्रमाणे आता लोकवस्ती एवढी वाढलेली आहे प्रचंड, तर त्या हिशोबाने जी सीवर सिस्टम असली पाहिजे। आता या गटारी पण आमच्या सोसायटीच्या समोरच्या त्या जवळजवळ मला वाटतं 15 वर्ष झाले असेल। आणि 15 वर्षामध्ये लोकसंख्या कुठल्या कुठे पोचली आहे। काय उपाययोजना केली पाहिजे तुम्हाला वाटतं पालिकेने? मला वाटतं सीवर सिस्टम जी आहे ना ती हे केली पाहिजे। म्हणजे मोठ्या प्रमाणात ज्याप्रमाणे मुंबईला असतं BMCमध्ये त्या प्रकारचं इकडे महानगरपालिका झाली आहे, पण महानगरपालिकेला ज्या पद्धतीने सीवेज सिस्टम असली पाहिजे, तर मोठ्या प्रमाणात जो सांडपाणी निचरा व्हायला पाहिजे ना तो होत नाही। कारण का पाणी असं वाढून राहायला नको। आपण आता शेजारची जो छेडा कॉम्प्लेक्स म्हणून बिल्डिंग आहे तिकडे तर 3-3, 4-4 दिवस म्हणजे सगळीकडचं गेल्यावर पण तिकडे पाणी तसंच राहतं, कारण इकडचे जे गटार आहेत त्याच्यामध्येच पाण्याची लेवल खाली जात नाही। बरोबर। आणि आम्हाला कारण सांगण्यात येतं की त्या साईडला ओपन स्पेसला पण तीच लेवल आहे, आणि लेवल सेम असल्यामुळे ते पाणी जोपर्यंत आणि हाय टाईडचं एक नेहमीचं कारण आहे, पण
हायटाईड वगैरे तर रोजच्याच येत असतात. बरोबर, ते डेली मधलं आहे, दिवसातून 2दा हायटाईड येते. पण ते कारण असू शकत नाही. ॲक्च्युली मेन सिवेज सिस्टम असली पाहिजे चांगली. तर त्या सिवेज सिस्टमनी जो सांडपाण्याचा निचरा आहे ना, तो चांगल्या पद्धतीने होऊ शकतो असं मला वाटतं. वसई, विरार आणि नालासोपारा शहरातील अनेक सखल भाग जे आहेत ते अजूनही पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. पाणी बाहेर काढण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र पाण्याचा निचरा अपेक्षित वेगाने होत नसल्याने नागरिकांना अजूनही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तनया मरणकर, आपलं महानगर, विरार.